ऐकलं का? अगं 17 मे ते 15 जून पर्यंत अधिक मास आहे असं कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे. अधिक मास म्हणजे काय तुला माहितीये का? नाही, मलाही तितकंसं माहिती नाही. पण श्रावण जसा आपण पाळतो, तसा हा अधिक मास पण 3 वर्षातनं एकदा येतो. आणि आध्यात्मिकदृष्ट्या याला काहीतरी फार महत्त्व आहे. पण असं करायचं का, आपण याबद्दल तावसे काकू आणि तावसे काकांना विचारूयात. म्हणजे ते आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करतील. हरी हरी नर्मदे हर. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास. खगोलशास्त्रीय महत्त्व, नियम, उपासना आणि दानधर्म. हिंदू शास्त्रात अधिक मासाला म्हणजेच पुरुषोत्तम मासाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. दर 2.5 ते 3 वर्षांनी येणारा हा महिना आपल्या आध्यात्मिक प्रगतीची आणि अनंतपटीने पुण्य कमावण्याची एक सुवर्णसंधी असतो. प्रत्येकाला सुखाची म्हणजेच पुण्याची अपेक्षा असते, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हेच सुख आणि आत्मशुद्धी मिळवून देणारा हा पवित्र काळ 17 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत येत आहे. भारतीय खगोलशास्त्राची कालमापन पद्धती अत्यंत प्राचीन आणि प्रगत आहे, ज्यामध्ये सूर्य आणि चंद्र या दोन्ही आकाशीय पिंडांचा विचार केला जातो. सौरवर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 365 दिवस आणि काही तास लागतात. चांद्रवर्ष प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत 12 चांद्र महिन्यांचे मिळून एक चांद्रवर्ष होते. हे वर्ष साधारण 354 दिवस आणि काही तासांचे असते. या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी अंदाजे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक साचत जेव्हा 32 महिने 16 दिवस आणि 4 तास अंदाजे 3 वर्षे पूर्ण होतात, तेव्हा एका पूर्ण महिन्याचे अंतर निर्माण होते. निसर्गाचे ऋतू आणि सणवार यांची अचूक सांगड घालण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी दूरदृष्टीने या एका अतिरिक्त महिन्याची रचना कालगणनेत केली. त्यालाच आपण अधिक महिना म्हणतो. जर ही संकल्पना नसती तर आपले सण दरवर्षी 11 दिवस मागे गेले असते आणि ऋतूंचे चक्र बिघडले असते. यापुढील माहिती तावसे काका देतील, ती आपण ऐकूया. हरी हरी. पौर्णिमेपासून ते अमावस्या आणि पुन्हा पौर्णिमा असा जर आपण कालावधी धरला तर तो साधारणपणे 30 दिवसाचा होतो. त्याला चांद्रमास म्हणतात. आणि सूर्याला एका राशीतून संचार करीत जायला जो कालावधी लागतो त्याला सौरमास म्हणतात. 12 राशी असल्यामुळे एका सौर वर्षामध्ये 12 मास होतात. वर्षभर पृथ्वीची गती काही सारखी नाही, ती कमी अधिक होत असते. त्यामुळे निरनिराळ्या राशीतून सूर्य जाण्याचा कालावधीसुद्धा वेगवेगळा होतो. म्हणजे काय होतं की सौरमास काही वेळेला 29, 30, 31 अशा दिवसांचा असतो, पण चांद्रमास मात्र नेहमी सुमारे 29.5 दिवसाचा 29.5 असतो. आता सौर वर्षाचे दिवस 365 होतात आणि चांद्रमासाचे मात्र 354च भरतात. त्यामुळे 12 चांद्रमास म्हणजे एक वर्ष असा हळू प्रत्येक मास मागं पडू लागला तर 33 सौर वर्षामध्ये चांद्रवर्षांची संख्या एकाने वाढेल. असे होऊ द्यायचं नाही. म्हणून दर 32 किंवा 33 चांद्र महिन्यानंतर एक चांद्रमास अधिक धरला जातो. भारतीय ज्योतिर्विदांनी हा उपाय म्हणजे अधिक मासाचा उपाय अवलंबून चांद्र आणि सौर या दोन्ही वर्षांचा मेळ सुरेख रीतीने घातलेला आहे. या पुरुषोत्तम मासाला म्हणजे अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं नाव दिलं आहे. पण तरीसुद्धा हा महिना वेगवेगळ्या मंगल कार्यांसाठी
मंगल अशा कार्यांसाठी निषिद्ध आहे. म्हणजे काय होतं की मुंज करायची आहे, विवाह करायचा आहे, नूतन गृहप्रवेश करायचा आहे, घर किंवा सोनं वगैरे असं काही नवीन वस्तूंच्या खरेदी करायच्या आहे, किंवा काहीतरी एखादं व्रत सुरू करायचं आहे, किंवा षष्ठीपूर्ती शांती वगैरे असं करायचं आहे, तीर्थयात्रा करायच्या, मूर्ती प्रतिष्ठापन करायचं आहे, तर अशा गोष्टी करू नये असं सांगितलं आहे धर्मशास्त्रामध्ये या अधिक मासामध्ये. पण नामकरण विधी म्हणजे बारसं, किंवा बाळाला पहिल्यांदाच घराबाहेर आणून देवळात घेऊन जायचं, बाळाला पहिल्यांदा अन्न घालायचं, या गोष्टी मात्र आपण अधिक मासात करू शकतो, कारण त्या काही लांबवायचं काही कारण नसतं. या अधिक मासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपवास आपल्याला जसे सोचतील तसे करावेत असं पण सांगितलं आहे. म्हणजे काय, एकभुक्त राहायचं, म्हणजे दिवसातून एकदा जेवायचं, किंवा ठराविक अन्नधान्यचं फक्त वापरायचं, असे बरेच प्रकार आहेत. जसं आपण म्हणतो की नवरात्रामध्ये काही जण काय करतात की धान्य फराळ करतात, तेव्हा तसंही करतात. आणि थोडक्यात काय, आहारावर नियंत्रण आणायचं. आपले जे सगळे इंद्रिय आहेत त्यांच्यावर काहीतरी करून नियमन राहील, कंट्रोल राहील, असे प्रकार करायचे खाण्याच्या बाबतीत. बाकी बरंच काही काही आहे, पण हा एक त्यातला खाण्याचा प्रकार हा जास्तीत जास्त वापरला जातो. किंवा पुष्पार्चना, एखाद्या देवाला विशिष्ट प्रकारची फुलं रोज व्हायची, असं पण करतात. कारण काय, असं केल्याने विशेष फळ मिळतं असं म्हणतात. आता 33 अनारसे या महिन्यात दान करतात, त्याला खूप महत्त्व मानलं जातं. आता 33 आकडा का, आता आपण मगाशी बघितल्याप्रमाणे 33 वर्षांनी हे सगळं नीट हा जो दोन म्हणजे सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांच्याची सांगड घालायला जे काय लागतं त्यासाठी. आता 33चं दुसरं पण एक वैशिष्ट्य असं आहे की 33 दिवसा म्हणजे कसे 8 वसू, अष्टवसू ज्याला म्हणतात ते, एकादश म्हणजे 11 रुद्र, आदित्य 12, द्वादश आदित्य, एक प्रजापती आणि एक वषटकार, असे एकूण 33 देवता आहेत. म्हणून त्या 33 देवतांच्या निमित्ताने 33च्या संख्येमध्ये अनारसे द्यावेत असं म्हणतात. पण हे अनारसे सुद्धा शक्यतो गूळ आणि तूप घालून केलेले असावेत अशी ही अपेक्षा आहे. आता ब्राह्मण, पूजा करणारे, आचार्य अशा लोकांना हे दान द्यावं. आता त्यात अशी पण एक मान्यता आहे की त्या अनारशांमध्ये जितकी छिद्र आहेत त्या छिद्रांच्या संख्ये इतक्या वर्षांपर्यंत दान करणाऱ्याला मृत्यूनंतर स्वर्गलोक प्राप्त होतो. शिवाय 33 देवतांना उद्देशून केलेल्या अनारस्यांचं दान पृथ्वी दानाच्या फळा इतकं महत्त्वाचं आहे, आणि या दानाने विष्णुलोक मिळतो अशी पण एक मान्यता आहे. ज्यांना संबंध महिनाभर म्हणजे नित्यपणे दररोज दान करणं शक्य नाही, त्यांनी एक दिवस तरी या महिन्यामध्ये दान करावं. आता दानासाठी मग चांगले दिवस कुठले असं विचारलं तर द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, कृष्ण पक्षातील, नंतर नवमी, चतुर्दशी अशा तिथी किंवा वैधृती, व्यतिपात हे योग असलेले दिवस हे श्रेष्ठ मानले जातात. त्यातून पण असं आहे की ज्यांचा नवरा जिवंत आहे म्हणजे सवाष्णी ज्या स्त्रिया आहेत त्यांनी शक्यतो पौर्णिमेच्या आतच दान करावं, कारण त्यानंतर म्हणजे पौर्णिमेच्या नंतर म्हणजे कृष्ण पक्षामध्ये दान करण्यासाठी विधवांना मान आहे असं मानलं जातं. हे दान करताना प्रत्येक नावाच्या उच्चारणानंतर म्हणजे काय, शक्यतो 33 देवतांची नावं घ्यावीत. नाही कोणाला 33 देवतांची नावं माहीत नसतील तरी काही हरकत नाही. आपल्याला हरिपाठामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रामकृष्ण हरी गोविंद असं 8 वेळा म्हणायचं, आणि पुन्हा श्रीकृष्ण हे शेवटचं नाव करायचं, म्हणजे 33 नावं होतात. आणि प्रत्येक नावाच्या उच्चारणानंतर श्री लक्ष्मी नरसिंहाय नमः असं म्हणावं. आता या अधिक मासामध्ये
काही वेगवेगळ्या प्रकारचे नियम, म्हणजे ज्याला नेम म्हणतात, ते कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ज्याला जे जमतील ते त्यांनी करावेत. त्यातल्या त्यात ते असतं बरं. उदाहरणार्थ, रोज 4 बांगड्या दान द्यायच्या, रोज 12 चकल्या किंवा करंज्या दान द्यायच्या, रोज 1 नारळ घालून ओटी भरायची, संबंध महिन्यात मिळून 1000 दिव्यांचं दान करावं. नंतर दररोज 12 वाती लावायच्या. त्या वेगळ्या असतात जरा थोड्याशा. त्या एका वातीला 6 कुसरी काढून फुलवातीप्रमाणे वळायच्या वगैरे अशा प्रकारे. आणि मग एक जोड दीपदान द्यायचं. किंवा अधिक मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सवाशणीला तेल आणि हळद द्यायची. आणि सगळ्यात शेवटी, म्हणजे शेवटच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी, आरसा, कंगवा असं सगळं पेटीत घालायचं आणि ते दान म्हणून द्यायचं. अगदी सोपं. म्हणजे देवाला रोज 1 तांब्यावर पाणी व्हायचं आणि शेवटी पाण्यासह 1 तांब्या दान म्हणून द्यायचा. आता ज्यांना दररोज काही ना काही दान करायची इच्छा आहे, त्यांनी असं लक्षात घ्या की प्रत्येक तिथीला कोणत्या कोणत्या प्रकारच्या दानाचं महत्त्व मानलं गेलं आहे. प्रतिपदेला हळद, कुंकू, पान, सुपारी. द्वितीयेला हळद नाही, म्हणजे काय म्हणायचं, हळद, कुंकू. आता प्रतिपदेला हळद, कुंकू, पान, सुपारी आणि दक्षिणा. द्वितीयेला दक्षिणा नाही, हळद, कुंकू आणि पान, सुपारी. तृतीयेला साखर, खोबरं. चतुर्थीला लिंबू, साखर, वेलची. पंचमीला तांदूळ, पान, सुपारी. षष्ठीला दही. सप्तमीला कुठलं तरी एक फळ. अष्टमीला तुरीची डाळ. नवमीला गवार. दशमीला गुळाच्या 2 ढेपा. द्वादशीला दूध. त्रयोदशीला गव्हाचं पीठ. चतुर्दशीला मोगऱ्याची फुलं. पौर्णिमेला काकडी. आता पौर्णिमेच्या नंतर जर पुन्हा प्रतिपदा येते त्यावेळेला शिराळ म्हणून एक आहे, ते द्यायचं. द्वितीयेला रताळी. तृतीयेला पान, सुपारी. चतुर्थीला भाजलेले दाणे. पंचमीला शेंगदाणे. षष्ठीला रवा आणि पान, सुपारी. सप्तमीला तुळशीदान किंवा श्रीकृष्णांची फ्रेम वगैरे असं काही असेल तर. अष्टमीला कापूस. मग तो कुठल्याही प्रमाणात द्यावं, कारण काही लोक कापसाच्या हल्ली वेगवेगळ्या वाती मिळतात, हळदीच्या, कुंकवाच्या वगैरे. हा तसा एक डबा मिळतो तो. नवमीला डाळीचं पीठ, म्हणजे ज्याला बेसन म्हणतात. दशमीला काचेच्या बांगड्या. द्वादशीला मुगाची डाळ. त्रयोदशीला पोहे. चतुर्दशीला शेंगदाणा तेल. आणि अमावस्येला चण्याची डाळ. आणि पुन्हा येणाऱ्या प्रतिपदेला, म्हणजे शुद्ध प्रतिपदेला, ब्लाऊज पीस, पान, सुपारी. आणखी पण काही गोष्टी अशा आहेत की पुरुषांनी रोज विष्णू सहस्त्रनाम म्हणत तुळस व्हायची, किंवा 33 सवाषणींची ओटी भरायची. म्हणजे रोज एका सवाषणीची ओटी भरायची. रोज एका सवाषणीला बांगड्या दान करायच्या. रोज एका बटूला जेवण द्यायचं. रोज एका सवाषणीला वेणी घालून शिवाय तिला गजरा पण द्यायचा. तुळशीचं रोपटं लावून ते पण दान दिलं या महिन्यामध्ये, तरीसुद्धा ते खूप लाभदायक मानलं जातं. एखाद्या ब्राह्मणाला किंवा जावयाला 33 अनारसे द्यावेत हे बऱ्याच लोकांना माहीत असतं, पण स्वतःच्या भावाला सुद्धा अशा प्रकारचं दान द्यावं
असा पण महिमा आहे. या महिन्यात म्हणजे अधिक मासामध्ये, की ज्याला मलमास असं पण म्हणतात, दीप दान केलं आणि भगवान विष्णूंची दीपांनी आराधना केली तर सर्व पातके जळून भस्म होतात, अशी एक मान्यता आहे. आणखी एक मजेची गोष्ट अशी वाचनात आली की या अधिक महिन्यामध्ये नक्त भोजन म्हणजे एकदा जेवायचं आणि तेही रात्रीच, असं जर जेवलं तर त्यावेळेला तुम्ही मनात जी काही इच्छा धरली असेल तिची पूर्ती लवकर होते. आता या अधिक महिन्याला असं जो नाव आहे पुरुषोत्तम मास, त्याचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन एखाद्या ब्राह्मणाला किंवा जो कोण श्रीमद भागवत या ग्रंथाचा स्टुडंट आहे त्याला त्या ग्रंथाचं दान दिलं तरीसुद्धा खूप पुण्य मिळतं. आता या अधिक मासामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची दानं दिली जातात किंवा देण्याची अपेक्षा आहे, तर कोणतं दान दिलं की काय फळ मिळतं ते आपण बघू. सुवर्णदान केलं तर दारिद्र्याचा नाश होतो. गोदान केलं तर ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. रजत म्हणजे चांदी दान केलं तर पितरांना तृप्ती होते. तांब्याचं दान दिलं तर सर्व अभिष्ट सिद्धी मिळतात. रत्न जर दान केलं तर राजयोग होतो. मोत्यांचं दान केलं तर भक्ती आणि मुक्ती प्राप्त होते. वस्त्रदान केलं तर चंद्रलोक मिळतो. शालू दान केला तरी पापाचा परिहार मोठ्या प्रमाणात होतो. रेशमी वस्त्राचं दान दिलं तर एखादं भय कशाचं वाटत असेल तर त्या भयाचा परिहार होतो. धान्याचं दान केलं तर खूप प्रकारच्या सिद्धी मिळू शकतात. आणि पादरक्षा म्हणजे फुटवेअर, जोडे, पादत्राणं यांचं जर दान केलं तर त्या व्यक्तीला परलोकी सुखकररित्या प्रयाण करता येतं. आत्ता तावसे काकांनी आपल्याला अधिक महिन्याविषयी, दानधर्माविषयी बरीच माहिती दिली. अधिक मासाचे हे नियम कोणत्याही भीतीपोटी नसून आपल्या अंतर्गत आरोग्यासाठी आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पूरक आहेत. भगवान पुरुषोत्तम हे आपल्या साध्या, भोळ्या बाबड्या व निष्काम भक्तीवर प्रसन्न होतात, बाह्य देखाव्यावर नाही. त्यासाठी ज्यांना म्हणता येत असेल त्यांनी श्री पुरुष सूक्त, विष्णू सूक्त, श्री विष्णू सहस्रनाम, श्रीमद्भगवद्गीता इत्यादींचे पठण जास्तीत जास्त वेळा करणे, श्रीमद्भागवत याचे पठण श्रवण करणे लाभदायक ठरते. ज्यांना म्हणता येत नसेल त्यांनी त्याचे श्रवण करणेसुद्धा तितकेच लाभदायक होईल. जरी सर्व नियम पाळणे शक्य नसेल तरी यथाशक्ती यातील नियम, पठण श्रद्धेने कसे आचरणात आणता येईल ते बघावे. जास्तीत जास्त नामस्मरण करून या महिन्याच्या पावित्र्याचा लाभ घ्यावा. श्रीकृष्णार्पणमस्तु.